नमस्कार. आज आपण अगदी झणझणीत खमंग असा बटाटा वडा बनवणार आहोत. खमंग आणि अगदी झणझणीत असे वडे तयार करून झालेले, खूपच छान चवीला झालेले. त्याच्यामुळे हा मी छोटासा एक व्हिडिओ बनवलेला आहे. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे बटाटे वडे बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. बटाटा वड्यासाठी लागणारा ठेचा आहे तो त्यांनी अगोदरच बनवला. इथे फक्त आता फोडणी करून घेणार आहोत. हा ठेचा तयार करताना 15 ते 20 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या वापरलेल्या, 15 ते 20 लसूण पाकळ्या, एक छोटा आल्याचा तुकडा. पाण्याचा वापर न करता हा ठेचा जाडसर असा त्यांनी मिक्सरवर वाटून घेतलेला. पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी छान तडतडल्यानंतर जो हिरवा मसाला म्हणजे जो ठेचा तयार करून घेतलेला तो तेलावर छान परतून घेतलेला. स्लो गॅसवर ठेचा परतून झाल्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याच्या पानांचा वापर केलेला. एकाच मिनिटभर आपण आता हा ठेचा परतून घेणार आहोत. ठेचा परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. ठेचा थंड करून घ्यायचा आहे. आता हा ठेचा छान थंड होईपर्यंत बटाटे उकडून घेतलेले त्याची सालं काढून बटाट्याचे छोटे छोटे असे हातानेच तुकडे करून घेतलेले, एकदम स्मॅश न करता साधारण थोडेसे मोठे तुकडे करून ठेवलेले. इथे आता बटाट्याची भाजी तयार करून घ्यायची आहे. इथे आता बटाट्यामध्ये अर्धा चमचा हळदीचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर इथे जो ठेचा तयार करून घेतलेला तो साधारण थंड झाल्यानंतर बटाट्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. मस्त असा झणझणीत खमंग असा ठेचा तयार करून झालेला, मस्त सुगंध दरवळत होता. आपण बटाटे वडे बनवतो त्यावेळेला बटाटा हा आपण फोडणीमध्ये परतवून घेतो, तर इथे तसं न करता इथे बटाट्यामध्ये जो ठेचा तयार करून घेतलेला ती फोडणी इथे बटाट्यामध्ये मिक्स करून हे बटाटे वडे बनवलेले. तर खरंच अतिशय चविष्ट हे बटाटे वडे तयार झालेले, म्हणून मी हा छोटासा एक व्हिडिओ बनवलेला आहे. इथे आता मस्त बटाट वड्याची भाजी तयार करून झालेली आहे. इथे हातावर अशा पद्धतीने आता वडे तयार करून घेणार आहोत. वडे सर्व तयार करून झालेले आहेत. बटाटे वडे तयार करण्यासाठी इथे आपण आता बेसन पिठाचं मिश्रण तयार करून घेणार आहोत. एका बाउलमध्ये 2 वाटी बेसन पिठाचा वापर केलेला, चवीनुसार मीठ आणि 2 चिमूटभर इथे खायच्या सोड्याचा वापर केलेला. खायच्या सोड्यामुळे बटाटा वडा छान खुसखुशीत असा तयार होतो. इथे दुसरे कोणतेही मसाले न वापरता फक्त मीठ आणि खायच्या सोड्याचा वापर केला. पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं. त्याच्यानंतर थोडं थोडं पाण्याचा वापर करून पातळसर असं हे पीठ भिजवून घेतलेलं. इथे तुम्हाला जर ह्या पिठामध्ये ओव्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही ओव्याचा वापर करू शकता. इथे खायच्या सोड्याचा वापर केल्यामुळे ह्या पिठामध्ये हळदीचा वापर न करता फक्त मीठ आणि खायच्या सोड्याचा वापर केलेला. कारण इथे खायच्या सोड्याचा वापर केल्यामुळे हळदीचा वापर केला तर रंग लाल येतो, म्हणून इथे हळदीचा वापर न करता बटाट्याच्या भाजीमध्ये हळदीचा वापर केलेला आहे. तर इथे आता मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर इथे मिश्रणामध्ये बटाटे वडे तयार करून घेतलेले ते मिक्स करून कडकडीत अशा तेलामध्ये मस्त खमंग असे बटाटे वडे तळून घेतलेले. वडे छान खरपूस खमंग असे उलटपलट करून तळून घेतले. खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असे हे वडे तयार झालेले. नक्की एकदा अशा पद्धतीने हे बटाटे वडे बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. थंडगार वातावरणात मस्त गरमागरम असे खमंग बटाटे वडे आणि सोबत हिरवी मिरची. सर्व वडे अशाच पद्धतीने तळून घेतले आणि एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतले. तर इथे मस्त खमंग असे बटाटे वडे तयार करून झालेले, सोबतच पाव आणि हिरवी मिरची. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.